मित्रांनो नमस्कार. लक्ष्मी निवास आणि कमळी या मालिकेच्या महासंगममध्ये आपण आज बघणार आहोत. इकडे मात्र आता दळवे कुटुंब म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी चांगलाच व्यवसाय चालू केलेला असतो, तुम्हाला तर माहीतच असेल. आता त्यानंतर उरलेले पैसे घेऊन श्रीनिवास जेव्हा घरी येतो तेव्हा लक्ष्मी म्हणू लागते, काय हो किती पैसे उरले आहेत मला सांगताय का? तर त्यावेळी आता श्रीनिवास म्हणू लागतो की हो ग लक्ष्मी 8,000 उरले आहेत. आणि त्यावेळी लक्ष्मी म्हणू लागते की काय हो सगळा हिशोब वगैरे वजा करून उरलेत ना? तर त्यावेळी श्रीनिवास हो म्हणतो, तर लक्ष्मीला खूपच आनंद होतो. तर दुसरीकडे आता अनिका त्यांच्याच घरी कामाला ठेवलेली असते, कारण की तिलाही मात्र गावाकडच्या लोकांचं वागणं त्यांचं वळण वगैरे कळण्यासाठी मात्र तिला त्यांच्या घरी कामाला ठेवलेलं असतं. पीठ वगैरे कसं दळायचं, कशी पॅकिंग करायची अनिकाला ठेवलेलं असतं. अनिकाला तर मात्र ह्या गोष्टी कारण की माहीतच नसतं, कारण की ती लहानपणीपासूनच खूप मोठ्या घरात वाढलेली मुलगी असते. पण तेवढ्या वेळात अनिकाला तेवढाच चान्स भेटतो की आपल्याला ना आता इथून पळून जावं लागेल. तर तेवढ्या वेळात मात्र श्रीनिवास आणि लक्ष्मीचं बोलणं चालू असतं. तेवढ्याच वेळात अनिका तिथे येते आणि तो दरवाजाला उघडून बाहेरून कडी लावून घेते आणि तिथनं पळून जाते. तर ती म्हणू लागते, बापरे फायनली या बावळट घरातून माझी सुटका झाली. तिचे कपडे वगैरे चेंज करते आणि तिथनं पळून जाते. तर दुसरीकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी मात्र तो दरवाजा वाजू लागतात की दरवाजा कुणी लावला असेल म्हणून. तर वीणा मात्र झटपटीने येऊनच तो दरवाजा खोलते. म्हणू लागते, काय हो आई काय झालं, हा दरवाजा कुणी लावला असा? पण त्यावेळी लक्ष्मी म्हणू लागते, काय ग वीणा हे सगळं कोण करीन तुला माहीत नाही का? ती अनिकानेच केलं असेल. पण त्यावेळी मग आता वीणा म्हणू लागते, काय हो आई मग काय ती मुलगी पळून तर गेली नसेल ना? तर त्यावेळी लक्ष्मी आणि श्रीनिवासालाही मात्र धक्का बसतो. त्यांना कळत नसतं खरं तर ही मुलगी बाहेरून दरवाजा लावले म्हणल्याच्या नंतर ही मुलगी पळूनच गेली असेल. तर दुसरीकडे कमळीची आई म्हणजेच गौरी थिएटरमध्ये असता, कारण की त्या मूवी बघायला आलेली असते. तेवढ्यात ती मूवी बघत असते आणि तिथे मात्र कामिनी पण मूवी बघण्यासाठीच आलेली असते. तिला मात्र राजांच्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा शोध घ्यायचा असतो, कारण की मग आता कामिनीला मात्र ती गौरी तिथे दिसते. गौरीनेही कामिनीला बघितल्यावर गौरीला तर खूपच मोठा धक्का बसतो. त्यावेळी आता गौरी तिथून कसं तरी चुकलांडी देऊन मात्र ती तिथून पळून बाहेर येते. तर कामिनीही मात्र तिच्या पाठोपाठच येते, कारण की तिला बघायचं असतं, तिला सगळं काही विचारायचं असतं. पण तेवढ्या वेळात गौरी मात्र लपून बसते आणि कामिनी म्हणू लागते, मला माहिती आहे ती तूच आहे म्हणून, पटकन दिशी दरवाजा खोल आणि मला माझ्यासोबत बोल, मला तुला बघायचं आहे. पण त्यावेळी गौरी तर खूप घाबरून जाते, ती दरवाजा खुलतच नसते. पण तेवढ्याच वेळामध्ये निंगी आणि कमळी तिथे येतात. आता कामिनीचं तसं बोलणं ऐकून त्यांना मात्र आश्चर्य वाटतं, पण त्या काही तिच्या नादी लागत बसत नाही. त्या त्यांचं कामाशी काम करत असतात. तर दुसरीकडे गौरीला कळत नसतं, यांनी मला बघितलंय, आता माझ्याबरोबर यांना जर माझी मुलगी माहीत झाली तर त्या तिलाही त्रास देतात, म्हणून गौरी तर काही तिथनं बाहेर येत नाही. तर मित्रांनो बघूया उद्याच्या महासंगममध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सो बाय.